नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात? मजेत आहात ना? चला तर मग आज आहे सोमवार आणि ब्लॉगला मी 12:30 वाजता सुरुवात करते. तर आज आहे घटस्थापना. घटस्थापनेच्या खूप साऱ्या शुभेच्छा सर्वांना. तर मला पूजेचं सामान घ्यायला जायचं आहे. घरातले सर्व कामं आवरून झाले आणि आमच्या साहेबांना सुट्टी, त्यांना घेऊन जाते मी. गुडी आणि दादा क्लासला गेलेले आहे. तर चला पूजेचं काय काय सामान आणते आणि घट कशी बसवते मी ते पण मी तुम्हाला दाखवीन. त्याआधी मी पहिले आहे ना सामान घेऊन येते. आणि आज आहे व्हाईट कलर साडीचा आणि सर्वांनी व्हाईट कलर घातले असतील, तर मी पण व्हाईट कलर घातलेला आहे मस्त. आम्हाला यायला 2:30 वाजले होते. आली, थोडासा आराम केला आणि परत मग संध्याकाळचा झाडू पोछा वगैरे सर्व आवरून झालं. आता कसं घट बसले म्हणजे मग मला झाडू मारता येणार नाही, म्हटलं मग मी सर्व आवरून घेतलं. बाहेरचा पोछ वगैरे धुवून घेतला आणि नळांना पण पाणी आलेलं होतं, पाणी भरलं आणि आता घट बसवते. तर मी घट कशी बसवते ते पण मी तुम्हाला दाखवते. तर चला, मी पहिले ना देव घासून घेतलेले. देवाला क्लीन करून झाला माझा. देव सुद्धा धुवून ठेवलेले. आता मी त्यांना कोरड्या कपड्याने पुसून आणि मग देवाला लावते देवांना आणि मग पुढची तयारी करते. चला, तर माझा हा आहे ना नेहमीचा कळस राहतो. तर हा मी कळस कसा भरते, दर नवरात्राला मी चेंज करते. तर चला, मी नारळ सुद्धा चेंज केलेले आहे. त्याच्यात हळद कुंकू आणि 1 रुपया टाकलेला आहे. आंब्याची पानं लावून घेते. म्हणजे डेली लावत नाही, पण आज लावते मी आंब्याची पानं. माळी मंगळसूत्र, तर मी तांदूळ सुद्धा नवीन घेते. ते तांदूळ आता उद्या पक्ष्यांना टाकून देईल. ठेवलाय कळस आपला देवीचा. हा मी दरवर्षाला चेंज करते. इथं देव पुसून घेते. तर मी त्यांच्या खाली ना आपले नागिनीचे पानं ठेवते. आणि आपले घरचे पाने या काय करते सुन थांबा ना. ते देव कशी राहणार, ती देव जेवण थांबा ना थोडंसं. थांबा थोडं. तिला म्हणा थांब बेटा.
आपलं देव बसून घेऊ दे, संध्याकाळी जेवण नाही करायचं, थांब थोडं. आणि मग मी देव ठेवते. दादा आवाज कमी कर ना. सकाळचा गेलेला होता ना देव. हा बाळकृष्ण ना माझ्या सासूच्या हातचा आहे ना, तो बसतच नाही पहिलेपासूनच नाही. थोडेसे तांदूळचे दाणे टाकावे लागतात सपोर्ट. आणि बाहेर इतकं भारी वाटतंय ना. देवांना लावते मी अष्टगंध. आणि देवींना हळदी कुंकू वाहते. त्याचं रंग ठेवले पहिले.
आता हे ना असं भांडं ठेवते कारण की जेणेकरून आपलं पाणी खाली नको पडायला पाहिजे त्याच्यावर ही टोपली होती आणि मग आपण माती आणलेली आहे माती आणली. आणि सकाळी मी लोक पाणी टाकलेले होते तर ते तो हातात टाकले माती टाकली आणि इकडे मी देवीचा खड भरते आणि इकडे मस्त तिचे आवाज चालू किती भारी ना. आणि परत हे गहू टाकले गहू थोडीशी जास्त झाली माझ्याकडनं आणि हातात आपल्याला जेवढे पाहिजे तेवढे टाकून देते असे दहा. आणि मी पहिले घटे ना धुवून आणि मग भरलेला आहे तर हा झाला आहे आता घालून देते त्याला. आणि त्याच्यात मी टाकते आणि हळदी आणि माटाला ओला होता ना त्याच्यामध्ये म्हटलं ए गुडिया दादा ए दादा काय 2-3 आंब्याचे पानं आणले का आपल्या आंब्याच्या झाडाला बघ 2 मुंबई पडलं का येता करते तू सांगितलं ना बघ 2-3 आंब्याचे पानं 3 आपल्या आंब्याचं झाड का काय बाई मला आवाज येत जाऊ दे बेटा नारळ फुला घ्या बंद के
हो तो वाचा नाव आपला देवाचा याचा काय करतो आणि पा झालेली आहे आणि बाहेर देवी माता आलेली आहे. देवी माताला काही पाठ देऊ नये आपण. तर पहिले देवी माताचं दर्शन घेऊ आणि मग आपण देवीची आरती करू. चला. किती भारी वाटते.
झाली, आरती करून घेते आणि मग बोलते तुमच्याशी. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. देवी माता की जय, दुर्गा माता की जय, आशापुरी माता की जय. आणि हे लाइटिंगला काय झालं काय माहिती. देवीचं पण सर्व आवरून झालं माझंवालं आणि किचन वट्टा आवरून झालेला आहे. यांचे जेवणं झाले, सकाळचं होतं तर गुडिया राणी पण जेवलेली होती, कृष्णा पण जेवलेलं होतं सकाळी. आणि मेन म्हणजे त्यांच्यासाठी स्वयंपाक केला होता मी, दाल तडका आणि जिरा राईस बनवलेला होता. आणि माझा तो उपवास आहे, सकाळचे आहेत थोडेसे साबुदाणे पडलेले तर तेच मी खाणार आहे. तर देवीला इतकं भारी वाटतंय, घर इतकं प्रसन्न वाटतंय. आणि बाहेर आहे ना अजून देवी गेलेली नाही आहे, बाहेरच आहे देवी. तर पूर्ण तयारी झाली माझी डीजेच्या आवाजात. चला ते बघा आता पूर्ण तयारी झाली. आणि देवी माताला मी आज झेंडूची माळ चढवली. समस्त आणि किचन वट्टा वगैरे सर्व आवरून झाले, भांडे ओले त्याच्यामुळे काय भांडे लावले नाही मी. तर इथं मी बसली देवीजवळ आणि मग माझ्या लक्षात आलं तर आपण देवीची ओटीच भरली नाही बुवा, साडी वगैरे तर ठेवून दिली पण तांदुळाने ओटीच भरली नाही देवीची. तर ती आता काही भरत नाही कारण की आता 8:30-8:45 झालेले. तर सकाळी उठल्या उठल्या मस्त फ्रेश होणार आणि मग देवीची ओटी भरणार. तर इतकं भारी वाटतंय. आणि मेन म्हणजे माहिती का, मी जोपर्यंत देवी बसत होती ना तोपर्यंत DJ माझ्या दारात राहिला आणि मस्त देवीचे गाणे वाजत होते, ते सुद्धा भारी वाटत होतं मला आणि मनात असं एकदम भारी वाटत होतं. तर आता देवीची पूजा वगैरे झाली आणि सकाळीच मी ओटी भरणार आहे. तर सर्वांचा उपवास असणार, माझा पण उपवास आहे. सकाळचे साबुदाणे उरलेले तेच मी थोडेसे खाणार आहे आणि इच्छासुद्धा होत नाही आहे कारण की ना मी सकाळी दुपारी थोडासा म्हणजे आराम केला. तेवढ्यात माझी मैत्रीण पण येऊन गेली, मग तिला चहा पाणी वगैरे केलं, बसलो मग गप्पा मारत आणि मग पुढचे कामं माझे संध्याकाळचे कामं आवरायला घेतले. त्याच्यात पण खूप उशीर झाला मला. श्री दुर्गा सप्तशृंगीचा पाठ आहे. उद्यापासून स्टार्ट करणार मी. सर्वांच्या घरी घट बसले असतील, कुणाचे घट बसता, कुणाचे दिवे लागता आणि दिवा पण खूप छान लागला, मी तुम्हाला दाखवते. मी दरवर्षी काय करत होती, मी देवाऱ्यात लावत होती जेणेकरून फॅन जर कोणी लावला बुवा तर मग हे पण आहे ना तिथं मला आहे ना वात वरती करता येत नव्हती, त्याच्यामुळं मी ह्या वर्षी काय केलं बाहेर लावला दिवा.
देवाऱ्याच्या बाहेर मस्त इथं देवपूजा वगैरे सर्व होतं माझं. आणि जर काही लक्ष्मीपूजन वगैरे जरी राहिलं, रांगोळी वगैरे जर टाकली ना तर पूर्ण पायदाई येते ती, छोटं किचन असल्यामुळे. तर समजून घ्या तुम्ही, छोटं किचन राहिलं म्हणजे रांगोळी वगैरे टाकायला खूप प्रॉब्लेम येतो. आणि कमेंट करू नका ताई पूजा मांडली आणि रांगोळी टाकली नाही बुवा असं. तर चला आजचा व्हिडिओ इथंच थांबवते मी. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय. काळजी घ्यायला विसरू नका. आपण दांडिया खेळायला जा.